आणि मग रावणाचा पराभव करण्यासाठी वानर सेनेनं प्रभू श्रीरामांची मदत केली. प्रभू श्रीरामांनी सगळ्यांना एकत्र केलं, माणसं जोडली, म्हणून त्यांना रावणाशी युद्ध करायला सगळ्यांची मदत झाली. आणि मग वाईटावर सत्याचा विजय झाला, रावणाचा वध झाला आणि प्रभू श्रीरामांचा विजय झाला. राजा जर प्रजेला समजून घेणारा, सामावून घेणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असेल ना, तर त्याचा कधीच पराभव होत नाही. हेच आपल्याला रामायण सांगतं. तर बोला प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय. आणि तुझं हे नाटक खूपच आवडलं मला, फारच छान. आणि या लहान मुलांनी सुद्धा छान कामं केलेत. या लहान मुलांना या वयामध्ये आपले देव म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय हे तू शिकवलंसच. आम्हा मोठ्यानाही एकता म्हणजे काय, एकजूट म्हणजे काय हे सांगितलंस. कारण मुळात आपल्या कंपनीचा पायाच एकता आणि एकजूट आहे. या आपल्या कंपनीमध्ये कोणीही मालक नाही, कोणीही कामगार नाही, सगळे एक समान आहेत. म्हणून तर इतकी वर्ष आपली कंपनी जोरदार सुरू आहे आणि ती अशीच चालू राहील याची मला खात्री आहे. आणि फार छान नाटक बसवत असतो. अगं असू दे असू दे. राणीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.